नमस्कार विद्यार्थी मित्र, मी प्राध्यापक डॉक्टर एस.एम. कांबळे, भूगोल विभाग प्रमुख, कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पलूस, बी.ए. विभाग 3 मधील भूगोल विभागातील सर्व विद्यार्थ्यांचे स्वागत. विद्यार्थी मित्र, आपण अभ्यास करत आहोत पेपर क्रमांक 12, सेमिस्टर क्रमांक 6. पेपरचं नाव आहे राजकीय भूगोल आणि त्याचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पॉलिटिकल जिओग्राफी, जे राजकीय भूगोलाचा परिचय. याच्यामध्ये गेल्या तासाला मी बोललो की बाबा 4 मुद्दे आहेत. 4 पैकी पहिला मुद्दा आपला सुरू आहे. पहिला मुद्दा कोणता? डेफिनेशन ऑफ पॉलिटिकल जिओग्राफी, राजकीय भूगोलाच्या व्याख्या. विद्यार्थी मित्र, राजकीय भूगोलाचा अर्थ आपण मागील तासाला पाहिला, त्याच्या व्याख्या काही पाहिल्या की ज्यामध्ये वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी राजकीय भूगोलाच्या व्याख्या वेगवेगळ्या केलेल्या आहेत. त्या 3 विभागामध्ये त्यांची विभागणी केली जाते की ज्यामुळे आपल्याला राजकीय भूगोल सहज समजतो. उदाहरणार्थ की जे 3 विभाग आहेत त्यातला पहिला विभाग आहे राजकीय प्रदेशांचा अभ्यास, दुसरा जो आहे तो परस्पर संबंधाचा अभ्यास, आणि तिसरा विभाग जो आहे क्षेत्रीय विभिन्नतेचा अभ्यास. यापैकी राजकीय प्रदेशांचा अभ्यास हा भाग आपण मागील तासाला पाहिलेला आहे. आता राजकीय भूगोल हा जो आहे राजकीय भूगोल, तो त्याच्या नावामध्येच आपल्याला असं आढळते की बाबा हे राजकीय घटकांशी संबंधित असणारा अभ्यास या विषयामध्ये समाविष्ट होत असावा. खरं तर राजकीय भूगोल हे जे शब्द आहेत हे सूचित ज्याप्रमाणे सूचित करतात त्याचप्रमाणे याच्यामध्ये राजकीय प्रदेशांचा अभ्यास आपण समाविष्ट असतो, राजकीय घटकांचा अभ्यास अंतर्भूत असतो. मग आता हे राजकीय घटक भौगोलिक घटकाशी कसे कसे भिन्न भिन्न असतात प्रत्येक ठिकाणी, किंवा या भौगोलिक घटकांचा राजकीय घटकावरती कसा प्रभाव पडलेला असतो, यांच्यातील परस्पर संबंध कसे असतात, ही आपण व्याख्या मागील तासाला पाहिलेली आहेत. आता जो आपण अभ्यास करणार तो परस्पर संबंधाचा अभ्यास. परस्पर संबंधाचा अभ्यास याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या शास्त्रज्ञांच्या व्याख्यांचा समावेश होतो. त्यापैकी पहिला आहे नॉरिस आणि हॅरिंग. नॉरिस हॅरिंग या शास्त्रज्ञांनी राजकीय भूगोलाची व्याख्या अशी केलेली आहे: राजकीय भूगोल ही एक सुसंबंध ज्ञानशाखा असून राजकारण व भौगोलिक क्षेत्र या संबंधित निरीक्षण, वर्णन, विश्लेषण, पृथक्करण यावरती आधारित आहे. आता या व्याख्येमध्ये नॉरिस आणि हॅरिंग यांनी काय सांगितलेलं आहे तर राजकीय भूगोल ही एक सुसंबंध ज्ञानशाखा आहे. म्हणजे काय की तो एक सिस्टमॅटिक असा विषय आहे. भूगोलाची ती एक महत्वाची शाखा आहे, पण तो कसा आहे की सिस्टमॅटिक आहे, सुसंबंधित आहे. म्हणजे ओबडधोबड नव्हे, तर ते एक महत्वपूर्ण आणि सुसंबंधित सुयोग्य असणारी ज्ञानशाखा आहे. आता या ज्ञानशाखेमध्ये कशाचा अभ्यास केला जातो? राजकारणाचा अभ्यास केला जातो. याचबरोबर भौगोलिक प्रदेशांचा अभ्यास केला जातो. आता हे राजकारण आणि भौगोलिक प्रदेश, किंवा त्याला आपण भौगोलिक क्षेत्र म्हणू, या 2 घटकांशी संबंधित अभ्यास करत असताना तो कशा पद्धतीने अभ्यास असला पाहिजे तर पहिलं निरीक्षण, त्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो. दुसरं वर्णन, डिस्क्रिप्शन त्याला आपण म्हणतो. विश्लेषण आणि पृथक्करण. आता हे जे एखादा विज्ञान ज्यावेळेस असतं, विज्ञान कशाला आपण म्हणतो की ज्या विषयामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास केला जातो. आता हा वैज्ञानिक दृष्टिकोन कशा पद्धतीचा असतो तर त्याचे काही टप्पे आहेत, त्याचे पायऱ्या आहेत, किंवा त्याच्या काही पद्धती आहेत. त्या पद्धतीला अनुसरून आपल्याला अभ्यास करावा लागतो.
तसं राजकीय भूगोलामध्ये सुद्धा अभ्यास करण्याच्या पद्धती आहेत. निरीक्षण पद्धत आहे, वर्णन पद्धत आहे, विश्लेषणात्मक पद्धत आहे, पृथक्करणात्मक पद्धत आहे. आणि या अभ्यासाच्या पद्धतीवरतीच राजकीय भूगोल या विषयाचा अभ्यास आधारित आहे. जे नॉरेस आणि हॅरिंग याने अगदी थोडक्यात किती विस्तृत विवेचन केलेलं आहे ते पहा. म्हणजे अगदी थोडक्यात एका वाक्यामध्ये त्यांनी सांगितले, राजकीय भूगोल ही एक ज्ञानशाखा आहे. या ज्ञानशाखेमध्ये राजकारण आणि भौगोलिक क्षेत्राचा अभ्यास केला जातो. पण यांचा अभ्यास करत असताना तो निरीक्षण, वर्णन, विश्लेषण, पृथक्करण यावर तो आधारित असतो. म्हणजे कोणत्याही विषयाचा जर आपण अभ्यास केला तर तो अभ्यास कसा सिस्टमॅटिक असला पाहिजे, शास्त्रीय असला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोनातून असला पाहिजे. आणि मग राजकीय भूगोल हे सुद्धा एक शास्त्र आहे, हा एक विषय आहे की जो अत्यंत महत्वाचा आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. कारण आंतरराष्ट्रीय पातळीवरती जर आपण पाहिलं तर परस्पर संबंध असतात कोणकोणत्या घटकाचे, भौगोलिक घटकाचे आणि राजकीय घटकाचे. एक उदाहरण सांगतो की भौगोलिक क्षेत्राचा कसा प्रभाव पडलेला असतो किंवा भौगोलिक क्षेत्र आणि राजकीय प्रदेश कसे महत्वाचे असतात. जगामध्ये असंख्य देश आहेत, पण हे असंख्य देशांची स्थानं पृथ्वीच्या पृष्ठभागावरती वेगवेगळ्या ठिकाणी आहेत. त्यांचे आकार वेगळे आहेत, त्यांची भौगोलिक स्थिती वेगळी आहे, त्यांच्या सभोवतालची परिस्थिती ही वेगवेगळी आहे. उदाहरणार्थ ऑस्ट्रेलिया. जगाच्या नकाशावरती जर तुम्ही ऑस्ट्रेलियाचा प्रदेश पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की ऑस्ट्रेलिया असा एक देश आहे की तो संपूर्ण देश आहे आणि संपूर्ण खंडव्याप्त सुद्धा आहे. म्हणजे ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे, जसं आशिया हे एक खंड आहे. या आशिया खंडामध्ये अनेक देश आहेत. आफ्रिका खंड आहे, आफ्रिका खंडामध्ये अनेक देश आहेत. अमेरिका, उत्तर अमेरिका खंड आहे, त्याच्यामध्ये अनेक देश आहेत. युरोप खंड आहे, युरोपमध्ये सुद्धा अनेक देश आहेत. पण ऑस्ट्रेलिया हा एक खंड आहे आणि एक देश आहे. दुसरं तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर जपान आहे, क्युबा आहे किंवा ग्रेट ब्रिटन आहे. हे कसे आहेत की बेटा आहेत, बेटांचे देश बनलेले आहेत. अनेक बेटांचा समूह आहे. इंडोनेशिया अनेक बेटांचा समूह आहे. जपान सुद्धा अनेक बेटांचा समूह आहे, पण तो एक देश आहे. म्हणजे ह्या देशांच्या ज्या सीमा आहेत, सरहद्दी आहेत, खरं तर या सीमा सरहद्दी बहुतांश देशांच्या ह्या मानवनिर्मित आहेत. पण जरी मानवनिर्मित असल्या तरी त्या सीमांच्या अंतर्गत असणारा भूप्रदेश हा भौगोलिक दृष्ट्या एक वेगळेपण दाखवतो. त्या भौगोलिक प्रदेशातील संस्कृती वेगळी असते, त्या ठिकाणचे उद्योगधंदे वेगळे असतात, त्या ठिकाणी मानवी व्यवसाय वेगळे असतात, त्या ठिकाणची नैसर्गिक परिस्थिती वेगवेगळी असते. नैसर्गिक परिस्थितीला अनुसरून तिथलं मानव जीवन जगत असतो, आपले व्यवसाय करत असतो. आणि मग हे ज्यावेळी आपण अभ्यासतो की या ठिकाणचे भौगोलिक घटक कोणते आहेत, या ठिकाणचे राजकीय घटक कोणते आहेत, त्या राजकीय घडामोडीवरती, क्रिया प्रक्रियावरती या भौगोलिक घटकांचा कसा प्रभाव पडलेला आहे, त्याचा अभ्यास म्हणजे राजकीय भूगोलाचा अभ्यास. हे नॉरेस हॅरिंग या शास्त्रज्ञांनी केलेली ती व्याख्या. दुसरी व्याख्या आपण पाहू डब्ल्यू फिट्झजेराल्ड. डब्ल्यू फिट्झजेराल्ड या शास्त्रज्ञांनी राजकीय भूगोलाची व्याख्या अशी केली: राजकीय भूगोलात राज्यांचे स्वरूप व संघटन यातील परस्पर संबंधावर व तडजोडीवर भौगोलिक घटकांच्या प्रभावाचे अध्ययन केले जाते. आता पहा, राजकीय भूगोल आहे याच्यामध्ये आपण काय करतो की प्रदेशाचा अभ्यास करतो. काय प्रदेशाचा अभ्यास करतो तर जो एखादा देश असेल, एखादा स्टेट असेल, नेशन असेल, तर त्याचं स्वरूप काय, त्याचं स्थान काय, त्याचा विस्तार काय आहे, तो कोणत्या प्रदेशामध्ये आहे, त्याचा आकार कसा आहे, विस्तार कसा आहे, याच्याबरोबरच त्या प्रदेशात जे संघटन आहे, ऑर्गनायझेशन आहे, गव्हर्नमेंट आहे, ते कसं आहे. आणि मग हे संघटन आणि स्वरूप, उदाहरण तुम्हाला सांगतो की भारत हा एक देश आहे, एक नेशन आहे. पण भारतामध्ये अनेक राज्य आहेत, अनेक राज्य आहेत. महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, तामिळनाडू आहे, आंध्र प्रदेश आहे, कर्नाटक आहे, केरळ आहे.
वरती मध्य प्रदेश आहे, राजस्थान आहे, गुजरात आहे किंवा हिमाचल प्रदेश आहे, जम्मू काश्मीर आहे. तर प्रत्येक प्रदेशाचं स्वरूप हे वेगवेगळं असलेलं आढळतं. प्रत्येक राज्याचं स्वरूप हे वेगवेगळं असलेलं आढळतं. पण संपूर्ण राज्याचं स्वरूप जरी वेगवेगळं असलं तरी ह्या अनेक राज्यांनी मिळून जे भारत बनलेलं आहे त्याचं मात्र वैशिष्ट्य एक वेगळं आहे. कारण ह्या अनेक राज्यांच्या संस्कृतीचा परिणाम भारतावरती झालेला आहे. ह्या अनेक राज्यांच्या भौगोलिक स्थानाचा परिणाम भारतावरती झालेला आहे. त्यामुळे भारताचं एक वेगळेपण आहे. विविधतेने नटलेला देश आपण ज्याला म्हणतो. की पहा, भारतामध्ये हवामानाचा किंवा नैसर्गिक परिस्थितीचा विचार केला तर काही ठिकाणी वर्षभर पाऊस पडतो, काही ठिकाणी पाऊस पडतही नाही. काही ठिकाणी तापमानाचं प्रमाण जास्त आहे, काही ठिकाणी तापमानाचं प्रमाण कमी आहे. भारतामध्ये हिमालय पर्वतीय प्रदेशात जर बघितलं उत्तरेला तर त्या ठिकाणी बर्फवृष्टी होते. म्हणजे ही विविधता आहे भारतामध्ये. आता या प्रत्येक विविधतेला अनुसरून जो भारत बनलेला आहे त्या भारताचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य तयार झालेलं आहे. आणि मग हे प्रत्येक हे भारताचं संघटन कसं चालतं किंवा भारतामध्ये शासन कोणतं आहे, प्रत्येक राज्याची शासकीय व्यवस्था कशा प्रकारची आहे, प्रशासकीय ढाचा कशा प्रकारचा आहे आणि मग यांच्यातील परस्पर संबंध कसे आहेत, त्या संबंधाचा अभ्यास आपण राजकीय भूगोलामध्ये करतो. अर्थात ह्या परस्पर संबंधावरतीच म्हणजे राजकीय प्रदेश आणि भौगोलिक घटक यांच्यातील परस्पर संबंधावरती एक विशेष असा अभ्यास आपल्याला करावा लागतो. तो अभ्यास राजकीय भूगोलामध्ये केला जातो. हा का करावा लागतो? किंवा राजकीय घटक पण अभ्यासाचे आणि भौगोलिक घटक पण अभ्यासाचे. कारण राजकीय घटकावरतीच भौगोलिक घटकांचा फार मोठा प्रभाव पडत असतो. त्यानंतरची जी दुसरी व्याख्या आहे एल डी स्टॅम्प या शास्त्रज्ञाने केलेली. त्याने काय म्हटलेले आपल्या व्याख्येमध्ये, राज्यांच्या सीमा, भूप्रदेश व साधन संपत्ती यांचा राज्यांच्या अंतर्गत व बाह्य संबंधाचा व राजकीय क्रियांचा मानवी भूगोलावरील परिणाम तसेच राजकीय परिस्थिती, प्रश्न व क्रिया प्रक्रिया यांचे भौगोलिक महत्व इत्यादी घटकांशी राजकीय भूगोल निगडीत आहे. ही थोडीशी व्यापक अशी असणारी व्याख्या एल डी स्टॅम्प यांनी केलेली आहे. याच्यामध्ये सर्व बारीक सारीक गोष्टींचा त्यांनी विचार केलेला आपल्याला पाहावयास मिळतो. म्हणजे काय काय पहा, आपण एखादा भूप्रदेश भारत म्हणतो. आता जगाच्या पाठीवरती भारत कुठं आहे, त्या भारताच्या सीमा आहेत चारी बाजूने, म्हणून आपण म्हणतो की हा भारत आहे. हा पाकिस्तान आहे, पाकिस्तानची सुद्धा सीमा आहे. हा चीन आहे, चीनचा सीमा आहे. हा नेपाळ आहे, हा अरुणाचल प्रदेश आहे, त्याच्या सीमा आहेत. म्हणजे एखादं राज्य असेल, एखादं राष्ट्र असेल तर त्याच्या सीमा ह्या निश्चित झालेल्या असतात किंवा त्या सरहद्दी मानवाने तयार केलेल्या असतात आणि तो प्रदेश विशिष्ट नावाने आपण ओळखतो, ज्याला आपण राजकीय प्रदेश म्हणतो. आता या सीमांच्या दरम्यान किंवा सीमाबद्ध असणारा एखादा प्रदेश किंवा एखादा देश किंवा राज्य, त्याला निश्चित असा भूप्रदेश आहे. बरं, या भूप्रदेशामध्ये साधन संपत्ती आहे. आता जर विशिष्ट असा एखादा असणारा प्रदेश, आपण भारताचं उदाहरण घेऊ, भारताचा आकार विस्तार, भारताचं एकूण क्षेत्रफळ, भारताच्या चारी बाजूच्या सीमा यांचा विचार केल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर येते की भारताचे एकूण क्षेत्रफळ किती आहे, भारताचा आकार आणि विस्तार कसा आहे, तो भाग आपल्या डोळ्यासमोर. आणि त्यानंतर मग या भारतामध्ये कोणकोणत्या प्रकारची साधन संपत्ती आहे. साधन संपत्तीचं खरं तर अनेक गटामध्ये ते विभागलेले आहे साधन संपत्तीचे, पण मुख्य दोन प्रकार पडतात साधन संपत्तीचे. एक नैसर्गिक साधन संपत्ती आणि मानवनिर्मित साधन संपत्ती. आता साधन संपत्तीचा नैसर्गिक साधन संपत्ती म्हणजे काय, वनस्पती काय आहे, प्राणी काय आहे, मृदा काय, हवामान काय आहे, जलाशय काय आहेत, खनिज कोणकोणत्या प्रकारचे आहेत, हे सर्व काय नैसर्गिक साधन संपत्ती. मानवनिर्मित साधन संपत्ती की मानवाने ज्या ज्या गोष्टींची निर्मिती केलेली आहे
रस्ते असतील, लोहमार्ग असतील, जलमार्ग असतील, वायुमार्ग असतील किंवा हवाई मार्ग असतील, कारखाने असतील, उद्योग असतील, संस्था असतील वेगवेगळ्या, हे मानवनिर्मित साधन संपत्ती आहे. मग एखाद्या राज्यामध्ये ह्या साधन संपत्तीचं प्रमाण कसं आहे? आता तुम्ही अरब कंट्री जर घेतला तर अरब कंट्रीमध्ये नैसर्गिक साधन संपत्ती खनिज तेलाचे मोठ्या प्रमाणात साठे सापडतात. ते तर दुसरं काहीच चालत नाही. त्यांची त्या देशांची अर्थव्यवस्था हे पेट्रोलियमवरती किंवा खनिज पदार्थावरती, खनिजावरतीच अवलंबून आहे. ज्यावेळी या अरब कंट्रीजमधील खनिज तेलाचे साठे संपुष्टात येतील त्यावेळी ते रस्त्यावरती येतील. तसं भारताचं नाही. भारताकडं विपुल प्रमाणामध्ये शेती आहे, हवामान चांगल्या प्रकारचं आहे, मृदा चांगल्या प्रकारची आहे, शेतीचा विकास आहे, शेती व्यवसाय फार मोठा आहे. भारताची अर्थव्यवस्था ही कृषी प्रधान आहे किंवा कृषीवरती आधारित आहे, म्हणून भारताला कृषी प्रधान देश म्हणून ओळखलं जातं. काही देशांची अर्थव्यवस्था ही पर्यटनावरती अवलंबून आहे. पण ही कोरोनासारखी भयानक परिस्थिती ज्यावेळी निर्माण झाली किंवा नव्हे ते की ज्यामुळे आपल्याला घरातून बाहेर पडणं मुश्किल झालं, अशा परिस्थितीमध्ये ज्या देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावरती अवलंबून आहे त्या देशांची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली. कारण लोकच बाहेर पडले नाहीत, बाहेर फिरायला आले नाहीत, पर्यटन उद्योग संपूर्ण ठप्प झाला होता. आता हे भौगोलिक घटकाचा परिणाम आर्थिक घटकावरती किंवा राज्याच्या विकासावरती कसा होतो हे आपण अनुभवलंय, पाहिलंय. आता हे फक्त राज्याच्या अंतर्गत भागातच आहे असं नाही, तर राज्याच्या बाह्य अंगावरती किंवा बाह्य संबंधाचा सुद्धा राजकीय क्रियांचा मानवी भूगोलावरील परिणाम हा आपण राजकीय भूगोलामध्ये अभ्यासतो. याचबरोबर राजकीय परिस्थिती, अनेक राजकीय प्रश्न निर्माण झालेले असतात. जवळजवळच्या दोन देशांमध्ये वाद असतो, सीमावाद असतो किंवा इतर देवाणघेवाणांवर वाद असतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे कायदे केलेले आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या संस्था काढलेल्या आहेत, त्यांचे काही रूल्स रेग्युलेशन्स असतात. आता हे रूल्स रेग्युलेशन काही देशांमध्ये, ज्या ज्या देशाने अशा करारावरती सह्या केलेल्या आहेत ते त्यांना बांधील असतं, त्यांच्यामध्ये व्यापार देवाणघेवाण होत असते. म्हणजे ही राजकीय परिस्थिती आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरती. ती राजकीय परिस्थिती सुद्धा अंतर्गत भागामध्ये साधन संपत्ती कोणत्या प्रकारची आहे, अंतर्गत भागामध्ये भूप्रदेश कशा प्रकारचा आहे, सीमा कशा प्रकारच्या आहेत, कोणकोणत्या सीमा, उदाहरणार्थ जलसीमा आहे, भूसीमा आहे, त्या कोणत्या प्रकारच्या. भारताला तिन्ही बाजूला महासागर आहे, त्यामुळं भारताला जलसीमा मोठ्या प्रमाणात लावलेल्या आहे, म्हणून भारताला आपण द्वीपकल्पीय प्रदेश म्हणतो. याच्यामुळे जलमार्ग मोठ्या प्रमाणात विकसित झाले, बंदरांचा विकास मोठ्या प्रमाणात झाला, आंतरराष्ट्रीय व्यापार मोठ्या प्रमाणात वाढीस लागला. जे स्थानाचा परिणाम एखाद्या राज्याच्या विकासावरती, त्याचबरोबर दुसऱ्या राज्यांच्याही विकासावरती, परस्पर संबंधावरती फार मोठा प्रभाव पाडत असतो. आता हे राजकीय काही प्रश्न निर्माण झालेले असतात. उदाहरणार्थ जसं भारत आणि बांगलादेश किंवा भारत आणि पाकिस्तान आहे, भारत चीन आहे, त्यांच्यामध्ये काही वेळा आपले संबंध चांगले असतात, काही वेळा संबंध थोडेसे बिघडलेले असतात, संघर्ष निर्माण झालेला असतो. पाणी वाटप तंटा, जसा भारतामध्ये राज्यामध्ये पाणी वाटप तंटा आहे, कृष्णा कावेरी, तसं ही राजकीय परिस्थिती जी आहे याच्यातून निर्माण होणारे जे काही प्रश्न आहेत, तर यांना भौगोलिक महत्व फार मोठ्या प्रमाणात आहे. आणि या भौगोलिक महत्वामुळेच राजकीय भूगोलाचा अभ्यास हा अत्यंत महत्वाचा मानला जातो. खरं तर राजकीय भूगोल हा अगदी सर्वसामान्यापासून ते शास्त्रज्ञापर्यंत सर्वच आपापल्या परीने तो विषय अभ्यासतात, त्याच्यावर चर्चा करतात, विश्लेषण करतात, पृथक्करण करतात. जे विचारवंत आहेत त्यांनी वेगवेगळ्या विषयावरती राजकीय भूगोलाच्या किंवा राजकीय घटकांच्या संदर्भात, भौगोलिक घटकांच्या संदर्भात अनेक चिंतन मनन केलेले आहेत, काही सिद्धांत मांडलेले आहेत, आणि याच्यातूनच मग राजकीय भूगोलाचा विकास झालेला आपल्याला आढळतो.
ह्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी ज्या व्याख्या केलेल्या आहेत त्या परस्पर संबंधाचा अभ्यास याच्याशी निगडीत आहे. आता हा परस्पर संबंध कोणता आहे? भौगोलिक घटक आणि राजकीय घटक यांच्यामधील परस्पर संबंध आहे, की ज्याच्यामुळे एखाद्या देशातील विकासावरती फार मोठा या भौगोलिक घटकांचा, राजकीय घटकांचा प्रभाव पडत असतो. जर भारताचा आपण विचार केला की भारत एक राष्ट्र आहे, तर या राष्ट्राचा विकास हा कशावरती अवलंबून आहे? तर भारतामध्ये कोणत्या प्रकारची भौगोलिक स्थिती आहे, कोणत्या प्रकारची साधन संपत्ती आहे, एक भाग, आणि भारताला चालवणारे जे शासन आहे त्या शासनाची ध्येय धोरणे काय आहेत, त्याला आपण संघटन म्हणतो. म्हणजे जर योग्य दिशा, देशाला योग्य दिशा दाखवणारा जर नेता असेल, जर देशातील भौगोलिक परिस्थितीची जाण असेल, तर अशी लोक, अशी नेते देशाला फार उंचीवरती नेऊन ठेवतात. जपान पहा, दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानवरती नागासाकी, हिरोशिमा याच्यावरती बॉम्ब टाकला होता, बेची राख जपान झाला होता. पण नंतर तो शिक्षणामुळं, केवळ शिक्षणामुळं, विज्ञान तंत्रज्ञानामुळं आणि देशभक्तीमुळं, तेथील लोकांच्या मनामधील देशभक्तीमुळं एवढ्या उंचीवरती गेलेला, फार उंचीवरती गेलेला. फिनिक्स पक्षाची ज्याला उपमा दिली जाते, तसा प्रत्येक देश, प्रत्येक भूप्रदेश, त्यामध्ये असणारं राजकीय संघटन, त्यामध्ये असणारी भौगोलिक स्थिती याचा प्रभाव देशाच्या विकासावरती झालेला असतो. आणि म्हणून मग राजकीय भूगोलामध्ये आपण दुसऱ्या तिसऱ्या काही गोष्टींचा अभ्यास न करता राजकीय संघटन, भौगोलिक घटक, परस्पराशी असणारे संबंध, त्या ठिकाणी असणारी अंतर्गत साधन संपत्ती, या सर्व घटकांचा परस्पराशी कसा संबंध आहे, संघटन कशा प्रकारचं आहे, याचा अभ्यास राजकीय भूगोलामध्ये केला जातो. विद्यार्थी मित्र, आपण या ठिकाणी आज थांबतोय. आपण सहभागी झाला त्याबद्दल आपले आभार. पुन्हा भेटू पुढील तासाला. थँक्यू व्हेरी मच.